नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणारे मी मस्त लसूण मेथी. तर बघा इकडे मी मेथीची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे, छान अशी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला 2 पाण्यांमध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. तर इकडे मी पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेऊ, कारण या भाजीला माती वगैरे लटकलेली असते. तर बघा मी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ही भाजी 5 मिनिटं चाळण्यातच ठेवायची आहे आणि छान असं पाणी निथरून घ्यायचं आहे. तर आता आपण हिला सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊ, नॉर्मल कट करायची. आणि आपल्याला छान अशी हॉटेलसारखी मस्त लसूण मेथीची भाजी बनवायची आज. तर अशा पद्धतीने बघा मी कट करून घेते, जास्त बारीक पण कट करायची, नॉर्मलच करायची. तर आता पूर्ण भाजी मी अशाच पद्धतीने पूर्ण कट करून घेणार आहे. खूप छान लागते भाजी, तुम्ही घरीसुद्धा ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने मी पूर्ण भाजी कट करून घेतलेली बघू शकता तुम्ही. आता मी इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे की कढई छान अशी गरम झालेली आहे. त्याच्यात आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घेतल्या मी, अख्ख्या पाकळ्या टाकायच्या आहेत. या लसूणच्या पाकळ्या छान अशा तळून घ्यायच्यात, मस्त लालसर रंग येईपर्यंत कलसून घ्यायच्या आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण जी भाजी घेतलेली होती मेथीची भाजी, ती भाजी ॲड करायची. तर आपल्याला फक्त तेलामध्ये लसूण आणि मेथी छान अशी शिजवून घ्यायची 2 मिनिटासाठी. तर आता छान असं मिक्स करून घ्यायची तेलामध्ये भाजी. आणि आता आपण याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. आणि 2 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची. आता भाजी शिजते तोपर्यंत तिकडे बघा मी एक मिडियम साईजचा कांदा चिरून ठेवलेला होता अगोदरच. आणि आता हा कांदा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घ्यायचं आहे, अर्धा चम्मच, आणि परत लसूण घ्यायचं आहे. तर इकडे 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि आता याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण बघू आपली भाजी शिजलेली आहे का बरं. तर इकडे बघू शकता तुम्ही छान अशी भाजी शिजलेली आहे. आता आपण भाजीला फोडणी द्यायची. मी परत त्याच्यात आता तेल ॲड करणार आहे. थोडंसं आवडीनुसार जिरं टाकलेलं आहे मी, जिरं कमीच टाकायचं, मी अगोदर पण जिरं टाकलेलं होतं. आणि आपण जी पेस्ट तयार केली कांद्याची, ती पेस्ट आता या तेलामध्ये 2 मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची. आता कांदा छान असा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडे बघा मी 2 चम्मच दह्या घेतलेल्या आहेत, 2 चम्मच तीळ घ्यायची आणि 2 चम्मच मी शेंगदाणे ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या. तर इकडे आता 2 चम्मच मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट तयार करायची, पाणी टाकून बारीक करायचे. तर बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवायचं आहे. परत मी आता एका वाटीमध्ये बघा 3 ते 4 चम्मच दही घेतलेलं आहे. तुम्ही दही तुमच्या आवडीनुसारच घ्या. तर इकडे मी 3 ते 4 चम्मच दही घेतले आणि दहीसुद्धा मी बघा आता छान असं फेटून घेणार आहे. नॉर्मल फेटून घ्यायचं आहे, तसंच पूर्ण असं दही अख्खं टाकायचं नाही, फेटून घ्यायचं आहे. आता इकडे बघा कांदा छान असा लालसर रंग झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 5 ते 6 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर लाल मिरचीसुद्धा 1 मिनिटासाठी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची. तर बघा छान अशी मिरचीसुद्धा मी लालसर रंगेपर्यंत परतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. तर इथं मी 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच घरगुती मसाला म्हणजे काळा मसाला, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर आणि चवीनुसार हळद पावडर टाकायची. आता हे सुद्धा छान असं एकत्र मिश्रण तयार करून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी. तर छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण जी पेस्ट तयार केली होती तीळ, शेंगदाणे आणि दह्यांची जी पेस्ट तयार केली ती पण ॲड करायची. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही ही पेस्ट मेथीची भाजी टाकल्यानंतर पण टाकू शकता, पण मी अगोदरच थोडंसं मसाल्यामध्ये शिजवून घेते नॉर्मल. आता याच्यामध्ये परत आपण जे दही घेतलं होतं ते दहीसुद्धा ॲड करायचं आहे. तर हे दहीसुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर परत मी आता हा मसाला 1 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं मसाला तयार झालेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण मेथीची भाजी शिजवली होती ती मेथीची भाजी आता याच्यात ॲड करायची. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, जी काही जास्त अवघड पद्धत नाही आहे. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स पण झालेलं आहे बघू शकता तुम्ही.
थोडंसं आता याच्यात पाणी ॲड करते मी नॉर्मल. तर बघा मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आपण ज्या भांड्यात पेस्ट तयार केली त्याच भांड्यातलं थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी. आणि आता आपल्याला हे 2 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची. आता याच्यात थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून परत मिक्स करते आणि आता याच्यावर मी 2 मिनटासाठी झाकण ठेवते. आता आपण 2 मिनटानंतरच बघू. तर चला मग आता 2 मिनटं झालेलीत. आता आपण बघू आपली लसूण मेथीची भाजी कशी झाली. तर बघू शकता तुम्ही खूपच छान भाजी तयार झालेली आहे. मस्त तेलही भरपूर सुटलेलं आहे. आता याच्यात आपल्या आवडीनुसार कोथिंबीर ॲड करते. कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत 1 मिनटासाठी मिक्स करून घेते. खूपच सुंदर अशी आपली लसूण मेथीची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघू. तर एकच नंबर आपल्या हॉटेलसारखी लसूण मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.